मिलिंद शेठ नमस्कार. नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. आज घरची 3-4 बैल आलेली, नक्की जपान आलेला, भुंगा आलेला. जपानला खूप दिवसानंतर बघितला. एक चांगली प्रेक्षणीय गाडी बघायला भेटली. तशीच आपली भुंगाची आजच्या शर्तीबद्दल सांगा ना. बघा, आजचा आपला हा बोनिवलीचा प्रसिद्ध अड्डा आहे आणि तात्यांच्या आणि विष्णू शेठ पाटील आणि फडके शेठ पंढरीनाथ फडके यांच्या आपण भावपूर्ण श्रद्धांजली निमित्त हा मैदान आयोजित केला. सुंदर असा पारदर्शक मैदान आयोजित केला होता. सगळ्या गाडा मालका ह्या मैदानामध्ये खुश असतील, कारण की सुंदर आयोजन म्हणजे सर्व इथले ग्रामस्थ झाले, बोनिवलीचे झाले, परत मांगरोलचे झाले आणि आजूबाजू जेवढे गावं आहेत सगळे एकत्र. आणि खास करून मी आपले उपाध्यक्ष पप्पू शेठ पाटील मांगरोलचे त्यांना अभिनंदन, कारण की अतिशय प्रामाणिक, म्हणजे मी आल्यापासून 1 वाजल्यापासून पप्पू शेठला बघत होतो. ते टोल नाक्यावरती त्या 1 वाजल्यापासून कडकडी उन्हामध्ये संध्याकाळपर्यंत उभं राहणे हे शक्य नाही, कारण की त्यांचे पण बैल आहेत, त्यांना पण नियोजन असतो. पण आपल्या बैलगाड्या, सामान्य बैलगाड्या मालकांचा विचार करून ते आपल्यासाठी झटत होते आणि आपल्यासाठी ते त्रास सहन करत होते. मी खरंच मनापासून आमच्या ग्रुपकडून आज बोनिवलीच्या सर्व ग्रामस्थांचं मी मनापासून अभिनंदनही करतो. दादा, बैल तुमची 3 होती, 2 बैलांची शर्यती झाली. म्हणजे बघा, नियोजन करणं खूप कठीण असतं. एकच शर्यत करताना आपला खूप उशीर होतो, पण नक्कीच या बोनिवली मैदानामध्ये 2 शर्यती केल्या, म्हणजे नियोजन पण तेवढं चांगलं होतं. आजच्या विजयाबद्दल काय बोलताय? आज भुंगाच्या सोबत पळाला लखन होता, आकाशदादांनी उतरवलाय. दादा, कसं काय नियोजन झालं? आणि बघा, मागच्या मैदानात जरी तुमची दोस्ती घट्टी, एक पराभव झाला होता, तरी पण लगेच त्याच जोमात त्याच ताकदीने परत उतरला आणि आज गुलाल घेऊन दाखवलाय. बघा, कसं आहे, बैलगाडी क्षेत्रामध्ये मैत्री आणि संबंध टिकवणं खूप गरजेचं असतात आणि संबंध सगळ्यांशी राहिले पाहिजे. लढती होतात, त्या सगळ्या लढती मैत्रीपूर्ण झाल्या पाहिजेत. आमचा पराभव झाला तरी पराभव 50% झाला असेल तरी आम्ही 100% ताकदीने उतरण्याची आमच्या दोघांमध्ये क्षमता आहे आणि तेवढी ताकदही आम्ही ठेवतो. आणि आपलं विजयाचं श्रेय मी खास करून आकाश शेठला देईन, कारण की जो पराभव झाला होता त्याच्यानंतर आकाश शेठ खूप नाराज होते. त्याच्यानंतर लगेच आम्ही डिसिजन घेतला आणि आमचं नियोजनही झाला. येणाऱ्या 22 तारखेला आपण आपली परत लखन आणि भुंगाची गाडी आपल्याला पळवायची आणि तो डिसिजन आमचा पक्का झाला आणि आज गुलाल प्राप्त झाला. याचं सगळ्यात जास्त श्रेय आकाश शेठलाच जातो. नक्कीच दादा, आज आपला जुना नंदी म्हणजेच जपान आणि लक्षा या गाडीचा कुठे ना कुठेतरी एक इतिहास होता आणि तो इतिहास परत जागा करताना आज आपल्याला बघायला भेटला. बघा, मला जेवढं म्हणजे मनामध्ये धाकधुकी होती ती भुंगाच्या पेक्षा जपान लक्षाची होती. ती म्हणजे आमच्या बाबांची इज्जत आहे, आमचा जपान म्हणजे. आणि ती बाबांची इज्जत आम्ही कुठं पडून देणार नाही. आणि ज्या गाडीने पराभव केला होता मागच्या वर्षी जपानला, त्यात गाडीला आम्ही परत ह्या म्हणजे म्हातारपणात पराभव केला. म्हणजे त्या शेवटी मैत्रीपूर्ण लढत झाली. आनंद वाटतो, कारण की एवढ्या वयात ही दोन्ही जपान लक्ष ही गाडी त्याच जोशाने पळाली. आणि खालून जी जपानला मी बघायचो, म्हणजे ज्या वेळेला बैलगाडी क्षेत्रातला मला काहीच माहित नव्हतं, त्यावेळेस जपान लक्ष जेव्हा मी बैल बघायला यायचो तशी पळताना बघितली. आज तसा स्पीड मला जपान लक्ष दिसला आणि सुंदर वाटलं मनाला. मग दादा, आता कुठेतरी शांत होता आपला नंदी, म्हणजे आरामावर होता. परत विचार चाललाय का परत थोड्या शर्यती करायच्या? काय बघा, लक्ष आणि जपान यांचं वय खूप जास्त झालं, 17 ते 18 वर्ष झालेत. पळताना किंवा पुढे येऊन कधी धडक बिडक पडते किंवा काही अपघात, ह्या वयात त्याला आजार कुठला लागू नये मी देवाकडे नेहमी प्रार्थना करत असतो. ह्या वयात त्याला राजाची जिंदगी जगवायची, कारण की ज्या वेळेला त्याचं यंग होता त्यावेळेला त्यांनी आम्हाला सर्व काही दिलेलं आहे. म्हणून आता त्याच्याकडून अपेक्षा एवढीच आहे का, देवाला एवढीच प्रार्थना करतो का या वयात त्याला काय इजा नाही होऊ दे आणि त्याला काय अडचण नाही होऊ दे, बस. दादा, तुमची जय शेठची एक मुलाखत घेतली, खूप जास्त म्हणजे चर्चेत आली, म्हणजे लोकांना आवडली पण, की मैत्री असावी तर अशी मुलाखत कुठेतरी पाहिजे. आणि खरोखर प्रतिसाद देखील तेवढा भेटला लोकांचा. मग त्या दिवशीचं म्हणजे आपलं थोडंसं बोलणं राहून गेलं होतं, की खरोखर सोन्याला तर तुम्ही देव मानता, सोन्यासोबत तर पळणार नाही, पण अशी मैत्रीमध्ये पैऱ्यामध्ये असं कधी पळताना बघायला भेटेल का आपल्याला भुंगा? बघा, मी नेहमी सांगत असतो का आपली जय शेठ झाले, भंगारपाडा ग्रुप झाला, राजेश वासकर, नयन कटेकर, परत त्याच्यानंतर आपला पाले बुद्रुकचा ग्रुप झाला, SYP ग्रुप झाला, RGR ग्रुप झाला, SB ग्रुप झाला, म्हणजे आमची जेवढी ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या मध्ये जेवढी बैल आहेत, आपला किरण शेठ शेला झाला, या बैलांमध्ये कधी आपले बैल पळतील, कारण की आपल्या सोबतचा मित्र पण मोठा झाला पाहिजे. आणि मित्र त्या दावणीला लहान बैल आहे, त्याच्यामुळे आपण आपला मोठा बैल द्यायचा ही माझी मानसिकता नाही. ज्याचा बैल पळतोय त्या बैलामध्ये आपला बैल पळाला. आता आकाश शेठ बरोबर पळाला, शिरी शेठ बरोबर पळाला, किरण शेठ बरोबर पळाला. परत भंगारपाड्याचे आपल्या नयन शेठनी सांगितलं होतं, शेठ माझ्या मेवण्यांना बैल द्या, तिथं पण बैल दिला होता. बघा, मी संबंध जपण्याचा प्रयत्न करतो आणि मला बैलगाडी क्षेत्रामध्ये मैत्रीपूर्ण लढत करायला आवडतं.
दादा अशामध्ये हार जीत तर होतच असते, पण खरं तर मानलं पाहिजे तुम्हाला की संबंधामध्ये जपून प्रत्येकाला तुम्ही बैल पण देताय. बैलगाडी क्षेत्र आहे, मी नेहमी सांगत असतो, मी कुठला अमरपट्टा घेऊन आलेलो नाही, मलाही हरवायला कोणतरी तयार आहे. आणि मी जर स्वतःला जर बोललो का नाही मीच जितणार, तर कुठेतरी मी ओव्हरस्मार्टगिरी करण्याच्या याच्यामध्ये असतो. पण मलाही हरवण्यासाठी आणखी नामांकित बैलही या याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये कधी हार जीत होते, सहन ही झाला पाहिजे, जीत ही आपल्याला तेवढीच पसली पाहिजे आणि हारी तेवढीच पसली पाहिजे, तर त्या खेळाला मजा आहे. दादा जास्त वेळ नाही घेणार तुमचा, आता 26 जानेवारी येते, कसं काय नियोजन असणार आहे? बघा मी मगाशी तुमच्या युट्यूबवर आमचे बंधू होते त्यांना पण सांगितलं का येणाऱ्या काळामध्ये आपला 26 जानेवारीचं नियोजन जर सांगितला तर मिलिंद पाटील आणि भुंगाला हरवायला बरेच जण टपलेले आहेत, तर नियोजन सांगितलं तर हुशार होतील. पण 26 जानेवारीला 100% आपला बैल पळताना दिसेल. दादा ड्रायव्हर वगैरे कसं काय, कारण का या अतिशय कालू ड्रायव्हर झाला, आमचा पंकज ड्रायव्हर झाला, आपला बाबू ड्रायव्हर झाला, ही आमची घरातली माणसं आहेत. कालूही कधी बसतो, कधी पंकजही बसतो. बघा शेवटी कधी कधी कुठे कुठेतरी कोणाला तरी थांबायला लागतं, कोणाला तरी बसवायला लागतं. मग आज आपला कालूला जेवढा विजय प्राप्त झाला तेवढाच आपला पंकजलाही विजय प्राप्त झाला, तेवढाच आपला बाबूला विजय प्राप्त झाला. ही माझी घरचीच माणसं आहेत आणि त्यांना विजय प्राप्त होऊन मला खूप आनंद झाला. दादा घाटावरती कसं काय नियोजन असणार आणि कधी असणार आहे, कारण का घाटावरचं नियोजन बोललं तर आता बघा आपल्या इकडे इलेक्शनची आता सुरुवात होते, तर आमच्या सर्व कुटुंबाचं असं म्हणणं होतं, कारण की आपल्या राजकारण क्षेत्र असल्यामुळे आपल्या कुटुंबाचं बाबा बैल आपण पुढच्या महिन्यामध्ये वरती पाचवत आमचं चाललंय नियोजन. तर आम्हाला बैल पुढच्या महिन्यामध्ये आपली वरती जातील. हे जे आपला लास्ट महिन्या पुढच्या वेळेला आपला जसं आपलं इलेक्शन संपलं त्याच्यानंतर आपण परत आपल्या मुंबईचा शोक करायला बैल उतरूया. ओके, म्हणजे आता येणाऱ्या पुढच्या कोणत्या मैदानामध्ये असं वरती चाललंय, कारण का विठ्ठल नानांकडे बोललं तर तुमच्या म्हणजे आता नानांच्याकडे नियोजन नाना करतील. नाना झाले, आपले किसन शेठ झाले, परत आपले हे आपलं मालशिरसचे नाना झाले, असे आपले बरेचसे संबंधातले लोक आहेत. सगळे मिळून आम्ही नियोजन करू आणि दिसेल प्रेक्षकांना आणि त्याच्या चाहत्यांना. दादा नानांबद्दल काय सांगाल, कारण का त्या दिवशी पण एक मस्त गाडी पलवली आणि कुठेतरी गुलालाला पात्र ठरलेली आपली गाडी. नाना मी नेहमी सांगत होतो, भुंगा प्लस नाना आणि गुलाल, म्हणजे नाना जिथे असतील तिथे 100% भुंगाला आणि नानांना गुलाला भेटेल आणि त्यांच्या मेहनतीला आम्हाला गुलाल भेटेल आणि आमच्या सर्व सोबतच्या माणसांना गुलाल भेटेल. येणाऱ्या काळामध्ये कधी नानांचा नाग्या वगैरे आणि आपला भुंगा दिसेल का कधी? बघा ह्याच आम्हाला चाललं होतं नियोजन, पण काय होतं एवढं बैलांचं नियोजन करणं आपल्याला पॉसिबल होत नाही. आणि आज एवढ्या लांबून येतील आणि आल्यानंतर आपल्या मैदानामध्ये परत बिन शर्ती जातील, ते मला योग्य वाटत नाही. आल्यासारखा गाडी जमली पाहिजे आणि ती शरद झाली पाहिजे, कारण की आपल्याच दावणीला 4-4, 5-5 बैल आहेत, त्यांचंच नियोजन आणि ती बैल 2-3 बैल होते. कारण की माझा सम्राट झाला किसन शेठचा, तर त्याच्यानंतर नानांचा नाग्या झाला, शेवटी आपलीच बैल आहे आणि ती आल्यानंतर बिना शर्तीचे एवढ्या लांबून आल्यानंतर जातील, ते योग्य वाटत नाही. तरी पण बघू, नानांशी किसन शेठची चर्चा करून आपण काय डिसिजन होतं त्याचं ठरून 26 जानेवारीचं नियोजन करूया. चालेल दादा, जाता आता शेवटचा प्रश्न, आपल्या दावणीला फायर देखील आहे, फायरचा नक्की काय विषय? आज आली आपल्याकडे दिसत पण नाही. आणि माझे मित्र आहेत किरण शेठ, त्यांच्या दावणीला मी दिलेला आहे, त्यांनाच दिलेला आहे, त्यांच्या मालकीचाच दिलेला आहे आणि त्याचं नियोजन आजचं होता. जर लखनच्या आणि भुंगाची गाडी जर लवकर झाली असती तर फायर आणि भुंगा प्रेक्षकांना पळायला पण भेटला असता, म्हणजे एक घरची गाडी पण गाडी पळवली असती. आणि बघा शेवटी जेवढा माझा हक्क भुंगावरती जेवढा मी मानतो तेवढा फायरही तेवढा टाकते, कारण की फायर जसा निघत नाही बाहेर त्याच्यामुळे लोकांना काय त्याचा जास्त चर्चा नाही. ज्या टायमाला निघेल त्या टायमाला फायरची काय गती ती लोकांना दिसेल. 100% दादा, खूप सारे शुभेच्छा दादा, जास्त वेळ घेणार नाही कारण का अंधार पण झालेला. चॅनलतर्फे माझे सर्व सुट्टी मेकर, माझे जेवढे सोबतचे मित्रांचं मी खूप धन्यवाद करतो, कारण की त्यांचं साथ आणि त्यांची मोलाची साथ मला अशीच राहू दे आणि भुंगाच्या फॅन्सला मी खूप अभिनंदन करतो. धन्यवाद दादा. धन्यवाद.